रोमियोंवर कडक कारवाई करावी यासाठी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देण्यात आले। शेवगाव शहरामध्ये होत असलेला रोड रोमियोंचा त्रास व गाडीवरील प्रेशर हॉर्न व बुलेटचे आवाज यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेवगाव तालुका शिंदे गटाच्या शिवसेनाच्या वतीने शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याकडे बुधवार दिनांक 8 रोजी करण्यात आली होती। शेवगाव शहरामध्ये बस स्टँड, कॉलेज रोड, कापड बाजार, सोनारपेठ, मेन रोड या ठिकाणी रोड रोमियोंकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्वात चालू आहे। वाहनांवरील प्रेशर हॉर्न, बुलेटचे मोठाले आवाज तसेच वाहनांच्या रेस लावणे, महिला व मुलींना त्रास देणे इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत। तसेच शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी दादागिरी व गुंडागिरी करणे हेही प्रकार शहरात चालू आहेत। या घटनांवर पोलिसांनी तात्काळ नियंत्रण आणून कायदा पायंदळी तुडवणाऱ्यांना कायद्याचा धाक बसवा यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी शेवगाव शहर शिवसेना व तालुका शिवसेना यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। शिवसेना तालुका प्रमुख शिंदे गट शिवसेना, शिंदे गट शहर प्रमुख आशुतोष डहाळे, युवा सेना जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट, कमलेश लांडगे, सोमनाथ मोहिते, लक्ष्मी फ्रुट्सचे कांबळे इत्यादी उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजू भाऊ मगर। पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने रोड रोमियोच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले। गेल्या महिनाभरापासून छेडछाडीचे प्रमाण वाढलेले, मुलींचं शाळा, कॉलेज, क्लासेस या ठिकाणी मुलींची खूप मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असून भीतीपोटी पालक इथं तक्रार यायला घाबरतात। त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या आरोपींवर रोड रोमियोवर कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलेलो आहे। शेवगाव शहरात आत्ता आपण बघितलं तर बिगर नंबर प्लेटच्या गाड्या, बुलेटचे ते फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट, स्पीडमध्ये जाणारे मुलं, अल्पवयीन ज्या मुलांकडे लायसन नाही तसे मुलं, जोरात फिरणं, एखाद्या मुलाला बोलायला गेलं का त्याने लगे मारामाराच्या गोष्टी करणं, मुलींच्या घरापर्यंत जाऊन दमदाट्या करणं, असे अनेक प्रकार घडलेले आहेत। आमचं पोलीस निरीक्षकांकडे एकच आमची मागणी आहे की ह्या आरोपींवर तातडीने कारवाई करून पथक तयार करून शेवगावातल्या समजा ज्या काही शाळा, कॉलेजेस, क्लासेस असतील तिथं बंदोबस्त शाळा सुटायच्या वेळेस, शाळा भरायच्या वेळेस लावला गेला पाहिजे, जेणेकरून ह्या इथून पुढं अनुचित घटना घडणार नाही। त्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन द्यायला समाधान नागरे साहेबांना निवेदन दिलंय। आज जे शेवगावमध्ये ज्या शाळा, कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा भरायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची ती छेडछाडी होते आणि त्याच्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेवगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पालक वर्ग आहे त्यांच्या मुलींना पाठवायला घाबरत आहेत। त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशननी त्या मुलांवर कारवाई करावी हीच आमची मागणी करू। ओके, बोला रे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।